नमस्कार. मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एक नवीन भाजी ट्राय करतोय, ती म्हणजे झुकिनीची भाजी. तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच ऐकत असाल आणि मी सुद्धा ही भाजी पहिल्यांदाच बघितली. कारण हा जो भाजीचा प्रकार आहे ना, तो आमच्या इकडे अजिबात नाही. पण आमच्या शेजारचे जे आहेत ना, ते कोल्हापूरचे आहेत आणि त्यांनी आल्यानंतर आम्हाला ही भाजी दिली होती. मला सुद्धा सुरुवातीला कळलं नाही, की ही काय आहे. त्यांनी सांगितलं, की ही झुकिनी आहे आणि म्हटलं चला बघूया तर भाजीची रेसिपी ट्राय करू. रेसिपी सुद्धा त्यांनीच सांगितली आणि तशी मी बनवली. म्हटलं आपण नवीन काहीतरी ट्राय करतोय, तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करू. तर त्या झुकिनी ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या असतात. एक येलो आहेत आणि एक पूर्ण ग्रीन आहेत. तर या ग्रीनची जी आहे ना, तर ती मी भाजी बनवते. येलोची सुद्धा सेम तशीच होते. आता झुकिनी स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही आपण बारीक कट करून घेऊयात. कारण ही जी भाजी आहे माझ्या मते कोल्हापूर साईडला जास्त पिकते. आमच्या इकडं सोलापूर भागामध्ये तर काही हा प्रकार माहीतच नाहीये. आता याच्यासाठी एक वाटण करून घेऊयात. एक 10-12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि याचं छान असं वाटण करून घेऊयात. तुम्ही याला काळ्या मसाल्यातली, लाल मसाल्यातली सुद्धा बनवू शकता. जर हिरव्या मिरचीतली बनवली ना, तर खरंच अप्रतिम टेस्ट लागते. आता आपण कट करूया आणि कट केल्यानंतर बघूया आतमध्ये कसं आहे ते. तर जसं आपलं गोसावळ किंवा गिलक्या असतात किंवा दोडका असतो ना, सेम तशा पद्धतीचे ही झुकिनी आहे. आता याचे छोटे-छोटे काप करून घेऊयात. अ, तुम्ही याला भरून सुद्धा याची भाजी करू शकता, पण ही शिजायला सुद्धा फार वेळ लागत नाही. अगदी गिलक्याची भाजी बनवतो सेम तशा पद्धतीची बनवायची आणि अगदी वाफेवरती शिजते. म्हणजे पाण्याचा अजिबात वापर न करता आपण ही आज भाजी बनवणार आहोत. आता झुकिनी मी इथे छान अशी बारीक कट करून घेतली. याचे बारीक असे चौकोनी काप करून घेतलेत मी. मी ॲक्चुअली 2 घेतल्या होत्या, पण एकच कापल्यानंतर इतकी झाली, की म्हटलं नको एकाचीच भाजी बनवूया आणि माहीत नव्हतं पहिल्यांदा खाणार होतो कशी लागते हे सुद्धा. पण मी तर तुम्हाला तसं भाजी बनवल्यानंतर नक्कीच सांगेन, की कशी लागत होती. त्याच्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा सुद्धा मी बारीक कट करून घेतलाय. इथं टोमॅटो वगैरे वापरायचा नाहीये. आता गॅसवरती एक कढई मी गरम करण्यासाठी ठेवून देते आणि मग आपण लगेच कढई गरम झाली की याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आणि पूर्ण भाजी आपण तेलामध्ये बनवतोय. अजिबात पाण्याचा न वापर करता. आता फोडणीसाठी जिरा आणि मोहरी घालायची. जिरं मोहरीची खमंग फोडणी बसली की मग याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि आता घालायचा कांदा. कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. म्हणजे कुठल्याही भाजीचा कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा. म्हणजे तो खाताना भाजीमध्ये असा करकर अजिबात लागत नाही. एकदम सॉफ्ट झाला पाहिजे कांदा. तेव्हाच त्या कांद्याचा फ्लेवर त्या भाजीमध्ये उतरतो. आणि कांदा भाजताना कधी गॅस हाय करायचा नाही. अगदी मध्यम फ्लेमवरती जेव्हा तुम्ही कांदा भाजाल ना, तेव्हाच कांदा छान असा भाजला जातो. आता याच्यामध्ये जे आपण करून घेतलं होतं, तर ते वाटण घालायचंय आणि वाटण सुद्धा छान परतून घ्यायचंय. कारण याच्यामध्ये लसूण वापरलाय आणि लसणाचा आणि हिरवी मिरचीचा सुद्धा जो काही उग्र वास असतो, तो निघून जाईपर्यंत वाटण छान परतून घ्यायचं. आता वाटण सुद्धा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतले. याच्यामध्ये जाईल आता अर्धा चमचा हळद. आपण तिखट तर इथे हिरवी मिरची वापरली त्यामुळे दुसरं तिखट वापरणार नाही आहोत. तर तुम्हाला अजूनच थोडीशी भाजी तिखट वगैरे हवी असेल, तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता. आणि आता झुकिनी घालायची. आता झुकिनीची भाजी मी कट करायच्या अगोदर धुवून घेतली होती. त्यामुळे कट केल्यानंतर भाजी नाही धुतली. आहे अशीच मी याच्यामध्ये टाकून घेतली. जो काही मसाला बनवला होता त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मसाल्याचं कोट पूर्णपणे भाजीला लागलं पाहिजे. आता वरून चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ घातल्यानंतर परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट आपल्याला असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. एकतर त्या झुकिनीच्या भाजीला आमचं पाणी सुटतं आणि आपण मीठ घातलंय त्याचं सुद्धा पाणी सुटतं. 5 ते 10 मिनिट झाकण ठेवल्यानंतर मस्त अशी दणकून वाफ निघते आणि जवळ-जवळ झुकिनी 70% ते 80% शिजलेलीच आहे. आता एकदा चेक करायचं की शिजलेली आहे की नाही, कारण त्याचा जो आतला पांढरा भाग असतो तो खूपच सॉफ्ट असतो. त्याच्यामुळे तो पटकन शिजला जातो. पण जो सालीचा भाग आहे तो शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. अजून एक 5 मिनिटं याला आपण शिजवून घेऊयात. म्हणजे जी सालीचा भाग आहे थोडासा कडक असतो, तो सुद्धा व्यवस्थित शिजला जाईल. आता याच्यामध्ये थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलंय आणि खूप सारी अशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर. परत एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. याच्यामध्ये जर तुम्हाला हवी असेल तर थोडीशी भिजवलेली मूग डाळ किंवा हरभरा डाळ सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. त्याच्याने सुद्धा खरंच खूप छान चव येईल आणि ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. आणि पहिल्यांदा जरी बनवायला असेल ना, तर मी सांगते खरंच अप्रतिम चव लागते भाजीची आणि खूप टेस्टी भाजी तयार होते.
आता ज्या भागामध्ये पिकते त्या भागामध्ये तर लोकं नक्कीच खात असतील. ज्यांच्याकडे पिकत नाही मार्केटमध्ये मिळते तर नक्कीच घेऊन या आणि बनवून खा. आणि या पद्धतीने जर बनवली तर खूप छान भाजी तयार होते. आणि तुम्हाला ही झुकिनीची भाजी कशी वाटली? व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच अजून एका अशा छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. व्हिडिओ